नक्कीच आपण पाहिलं मुकेश दादा पाटील यांना जेव्हा सामन्याची सुरुवात झाली पहिल्या सामन्याची तेव्हा आपल्यामध्ये उपस्थित होते, लेकिन आज अंतचा सामना नक्कीच आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी विनंती करें नजामी सर, आइए आपका हाथों से टॉस किया जाएगा। चला निजामी सरांची इच्छा नक्कीच आहे की मुकेश दादा पाटील यांच्या हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल। आपण पाहतो पाचनाथ संघ आणि पॅराडाईज संघ। चला चॉईस कॉल असेल पाहतोय पाचनाथ संघ पॅराडाईज संघ कॉल करेल। चला हेड एंड टेलला पाहायला भेटेल पॅराडाईज संघ जावेद टेलचा कॉल नक्कीच पाहायला भेटतोय। टेल टॉस विन होतोय पॅराडाईज संघ। चला विनंती असेल पॅराडाईज संघ आपला निर्णय काय असेल? चला क्षेत्ररक्षण असेल बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना। वेळ दौडायचं नाही, फक्त 5 मिनिट टाइम असेल, लगेच आपलं क्षेत्र सजून घ्यायचं आहे आणि फलंदाज तयार आहे। मी मान्यवरांना विनंती करेल आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे। धन्यवाद। आपण वळूया यावेळेस पॅराडाईज सॉन्ग कडे। सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे, दंगल 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 धड़कने छाती में जब दुबक जाती है, पीठ थप थपा उनको फिर जगह बात बन जाती है। मामले आती थी हर चुनौती है रे, सामने खड़ी घूर के बड़ी आंख दिखलाती है, तो आंख से उसकी आंख मिला के भिड़ जाने का नाम है प्यारे। दंगल 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 सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे, दंगल। धन्यवाद। मी विनंती करेल ते डीजे समोर जे उभे आहेत त्यांनी बाजूला व्हायचं आहे। डीजे समोर जे उभे आहेत त्याने पोरांनी बाजूला, तसेच जे अण्णा उठायचं आहे या रीती मोटर स्टँड मध्ये कोणी बसायचं नाहीये। चला बाजूला व्हायचं आपण। चला शेवटचा सामना, शेवटचे 16 षटक नक्कीच पाहायला भेटेल। मी विनंती करेन मोतीलाल शाह या साहेबांना की यायचं आपण व्यासपीठाकडे प्लीज। आमचे सिनियर खेळाडू पाहायला भेटत। थोडं कॅमेऱ्यापासून लांब राहायचंय प्लीज, कॅमेऱ्यापासून थोडंसं लांब राहायचंय प्लीज, जेणेकरून कुठली चला आपण पाहतोय शेवटचा सामना मेगा फायनल सामना 5 वाजून 38 मिनिट झाले, 5 वाजून 40 मिनिट सामना सुरू व्हायला पाहिजे। दोन फलंदाज नक्कीच पाहायला भेटेल। आपण वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये संतोष पाटील यांच्याकडे। नक्कीच हा सामना आहे अस्तित्वाचा। ज्या पद्धतीने एकीकडे पाहिलं तर दर्शन घरत आपल्याला पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे आपण पाहतोय जब्बीर शेख। मात्र दोन्ही तगडे फलंदाज मैदानामध्ये आज एकमेकांच्या आमने सामने असतील, अस्तित्वाची लढाई असेल। कोण बनेल या मानाचा वर्ल्ड कपचा हकदार, कोण असेल 21चा चॅम्पियन, हे मात्र येणाऱ्या काही क्षणातच आपल्याला माहिती पडणार आहे। बघूया काय होईल, ही झुंज असणार आहे। प्रतिष्ठा मात्र पूर्णपणे पणाला लावणार आहेत दोन्ही संघ। उदयच आला ना लोकप्रिय झाला, उदयच आला ना लोकप्रिय झाला, पल्लीबाई हा ऑनर आला, पल्लीबाई हा ऑनर आला। पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वर्ल्ड कप ठेविला, पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वर्ल्ड कप ठेविला, पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वर्ल्ड कप ठेविला, पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वर्ल्ड कप ठेविला। नक्कीच धन्यवाद। नक्कीच पाहतो आपण दर्शन घरत एकमेव असा खेळाडू ज्या पॅराडाईज टुर्नामध्ये 50 धावा ज्याने लगावले तोच खेळाडू पाहायला भेटतोय सेकंड वर। तर एकदा नाही तर 2 वेळा मात्र 50 या मैदानावर आजच्या दिवसात त्यांनी लावलेले आहेत। एका सामन्यामध्ये 57 धावा तर दुसऱ्या सामन्यामध्ये 67 धावा।
आपल्याला पाहायला मिळतात 125 धावा मात्र आज या मैदानावर. दोन सामन्यामधील द्वियुद्ध पाहायला मिळतं. विशाल येईल गोलंदाजी मार्कवर, दर्शन मात्र पहिल्या चेंडूवर टॅप फटका मारण्याचा प्रयत्न जबीर खान आहे. या ठिकाणी चांगली फेकी नक्कीच म्हणता येईल. कुठेतरी जर पाहिलं तर रन्स घेण्याचा कुठलाही प्रयत्न मात्र झाला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जेदार क्रिकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र हा चेंडू पाहिला जातोय. वाईट चेंडू आहे. अतिरिक्त धावांनी या ठिकाणी शुभारंभ केला जाईल. आपण पाहतोय 1 धावांनी या ठिकाणी हा देखील पाहिला जातोय. तगडा फटका मात्र खणखणीत चौकार. चार धावेने धावसंख्या जर पाहिली तर चौथ्या चेंडूवर तिसऱ्या चेंडूवर मात्र चौकार मारला जातोय. 6 धावा स्कोरबोर्डवर लागल्या जात आहेत. आज मात्र सकाळच्या ज्या तयारीत आले होते पास्तळ संघ, तर ही तयारी आहे मानाचा वर्ल्ड कप घेऊन जाण्यासाठी. बघूया मात्र आजच्या आपल्या घरचा मुकाबला आहे पॅराडाईज संघ. आपल्या बाजूला ठेवेल का? संतोष तो थांबवेल मी संतोष, कारण की या टुर्नामेंटचा पहिला सामना पास्तळे संघाने खेळला आणि शेवटचा सामना सुद्धा पास्तळ संघ खेळतोय. नक्कीच काय योगायोग आहे. नक्कीच यासाठी मात्र हट्ट केला होता पास्तळ संघाने. हो सुरेख मात्र चेंडू पाहायला मिळतोय. थोडीशी लेंथ लाईन खराब आहे. वाईट चेंडू. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 8 धावा स्कोरबोर्ड वर. सॉफ्ट हँड खेळून काढलाय चेंडू मात्र डिक्लेअर झोन कडे वळवला जातोय. 1 धाव मिळली जाईल. 9 धावा स्कोरबोर्ड वर लागली जाईल. या षटकाचा जर विचार केला तर 1 चौकार नक्कीच आले. 2 वाईट याची एक्स्ट्रा पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. विशाल आपण पाहतोय विशाल आगरी मात्र चांगली कामगिरी पॅराडाईज संघाकडून पाहायला मिळतोय. या आधी देखील सामना झाला. या सामन्यामध्ये पूर्णपणे 100% देत असताना विशाल पाहायला मिळाला होता पॅराडाईज संघातील. तर मात्र बघूया प्रशांत सुरेख शेवटच्या लेट मात्र का होईना मात्र चेंडूला फेकण्यात यश आलं. आपण पाहतोय 1 धाव मात्र घेतली जाते. 10 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. 1 षटक संपलं जात आहे. जाऊया एक छोटीशी 2 एके आणि पुन्हा मैदानाच्या आतमध्ये. कम ऑन टीचर. फुल कॅप्टन हा जबीर खान आहे बाहुबली बॅट्समन. साऱ्या प्रेक्षकांची जिंकली मन. लाखो करोडो झालं तू फॅन. तर नक्कीच दर्शन आपण पाहतोय. दर्शन बद्दल बोलावं तेवढं कमीच आहे, कारण की आजच्या दिवसात कोणाचा बोलबाला असेल तर नक्कीच दर्शन घरत याचाच नक्की आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. स्ट्राईक एंडवर आता मात्र प्रशांत पोहोचला जातोय. दर्शन मात्र नॉन स्ट्राईक एंडवर असेल. गोलंदाजी मार्कवर मात्र आपण पाहतोय गुड्डू. गुड्डू एक जर विचार केला पॅराडाईज संघाकडून एक चांगला गोलंदाज म्हणून त्याला पाहिलं जातंय. नक्कीच विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे लक्ष दिलं जात आहे. आज मात्र बघूया गरज आहे, कारण की हा सामना आहे फायनल राऊंडचा. ओहो क्या बात है. सुरेख मात्र चतुराईने गोलंदाजी केली जाते. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते प्रशांत याला मात्र विचार करावा लागेल हा चेंडू खेळण्यासाठी. अप्रतिम मात्र चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने डिलिव्हर केला गेला होता. तितकंच वळण देखील घेतलं होतं. दुसरा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय आणि 1 धाव मात्र डिक्लेअर झोन कडे जोपर्यंत फील्ड होईल जबीर खान येईल तोपर्यंत मात्र 1 धाव घेतली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली होते. धावसंख्या होते 11 धावा. आता मात्र दर्शन आहे जोपर्यंत पाहायला मिळतंय थोडीशी शांतता ठेवली आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की मोठे फटके अजूनही लागले नाही. जर विचार केला दर्शनच्या बॅटीतनं तर एकही अजून चौका लागले नाही. 3 चेंडूंचा त्याने खेळ केलाय. 3 चेंडूमध्ये 2 धावा मात्र पाहायला मिळाला त्यांच्या बॅटीतनं. हा देखील मारण्याचा प्रयत्न
ओहो क्या बात है, सुरेख फेकी मात्र जब्बीर खान यांची पाहायला मिळते. डेंजर एंड कडे मात्र दर्शन घरत पाहायला मिळाले होते. तर एक धावेने धावसंख्या 12 यावर पोहोचली जाते. 1.3 चेंडूचा खेळ झालाय. हा चौथा चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख डिक्लेअर झोन कडे मात्र चेंडू वळवताना एक धाव नक्कीच घेतली जाईल. आपण पाहतोय मानाचा चषक वर्ल्ड कप 2021 प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी उपलब्ध आहेत. जे स्टँड आहेत ते देखील फुल कचाकच भरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुड्डू देखील आता मात्र हा चेंडू पाहायला मिळाला. थोडासा फुलटो चेंडू करून खेळण्याचा, स्वीप करून खेळण्याचा मात्र प्रयत्न नक्कीच होता. दर्शन आता मात्र या ठिकाणी चाचपळतायत. फलंदाजी जशी पाहिजे तशी होत नाहीये. त्याचं कारण आहे चांगली गोलंदाजी. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते ना त्या पद्धतीने खरोखरच अप्रतिम बांधून ठेवलं जातंय दर्शन या फलंदाजाला. कमांडीचे नक्कीच म्हणेन मेगा फायनल आहे. 3 धावा आपण पाहतोय दर्शनच्या बॅटीतनं. 6 चेंडूंचा खेळ केलाय. प्रशांत मात्र आपण पाहतोय 6 चेंडूंचा खेळ करून 8 धावा मात्र पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाज जर विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ झालाय. सुरेख गोलंदाजी मात्र विशाल यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 10 धावा दिल्या होत्या. तदनंतर गुड्डू आला. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी. 3 धावा फक्त खर्च केल्या. तर तिसरं षटक पुन्हा एकदा विशाल येईल. आपण पाहतोय 5 गोलंदाज या ठिकाणी वापरण्यात येतील. 3 गोलंदाजाला मात्र 2-2 षटक टाकावे लागतील. अहो या ठिकाणी मात्र क्या बात है, प्रशांतने चौकार तर मात्र पाहिले जाते पुण्याचे एकदा. प्रशांत मात्र आता मारहाण करण्यासाठी सज्ज असताना पाहायला मिळते. हलक्या हाताने साफट्याने खेळून काढलाय. जोपर्यंत चेंडू जसं पाहिला होता थोडस आतमध्ये येण्याचा प्रयत्न नक्कीच केला आणि त्यावर मात्र हलक्या हाताने खेळून काढला. एक धाव घेतली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या होते 18 धावा. तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय 2 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरा चेंडू आपण पाहतोय सुरेखरित्या मात्र इंटू द गॅप मधून राहील आणि जब्बीर खान यामध्ये जो गॅप आहे तो मात्र भरपूर मोठ्या प्रमाणात. तर नक्कीच 2 क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहत उभे राहिले. एका बाजूला होता राहील पठाण तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जब्बीर खान. याच्या दोघांच्या गॅप मधून मात्र चेंडू भिडकावून दिला सरळ सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजेच 22 धावा. पुण्याच्या एकदा मारण्याचा प्रयत्न चुकले जात आहेत. या ठिकाणी मिस करतायत चेंडूला. नजर पूर्णपणे नाही आहे चेंडूवर. सकाळच्या सत्रामध्ये काय बॅटिंग केली होती या खेळाडूने. अप्रतिमरित्या मात्र छोटू येईल पुढे सरसावेल. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत मात्र 1 रन्स घेतली जाते. सुरेख मात्र आपण पाहतोय षटकातील जर विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. आपण पाहतोय ओहो गती आहे चेंडूला. नक्कीच आपण पाहतोय विशाल अप्रतिम मात्र गोलंदाजी साकारतोय. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय विचार केला जातोय. फलंदाज मात्र बीट होतो ना पाहायला मिळतोय. पुण्याच्या एकदा मजबूर केलं मोठा फटका मारण्यासाठी. गडी मात्र बाद होतोय. गडी क्रमांक 1. राहील पठाण लय दमदार. युसुफ मॅनेजरला मान पहिला. युसुफ मॅनेजरला मान पहिला. प्यारा डाई संघाने बोईसर मंदी मानाचा वर्ल्ड कप ठेविला. प्यारा डाई संघाने
आता मात्र पाहूया दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. नक्कीच आपण पाहतोय रुपेश घरत दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये. दर्शन आणि रुपेश अशी दोन भावांची जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मध्ये आपण पाहतोय मागच्या मॅचचा हिरो म्हणून याला ओळखलं जातोय. आपण पाहतोय जावेद. सुरेख फटका. जब्बीर खान पुढे सरसावले जातोय. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिले जाते. नक्कीच आपण पाहतोय स्क्वेअर लेग मध्ये उभा आहे जब्बीर खान, कारण की त्याला माहिती आहे टॅपचे फटके जर पाहिलं तर दर्शनच्या बॅटीतनं जास्त लागतायत. आता मात्र हा नो चेंडू इंटू द गॅप मधून सरळ 4+1 5 धावा येताना पाहायला मिळतात. क्या बात आहे. सुरेख फटका मात्र. एकोणतीस धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. सुरेखरित्या मात्र धावसंख्या बनवण्याचं काम या ठिकाणी रन मशीन म्हटली जाईल. दर्शन याला सकाळच्या 17 वाजता हाणामारी करतोय. चौकार जर पाहिलं तर अप्रतिम मात्र चौकार मारण्यात यश. आतापर्यंत टॅपचा फटका जर पाहिला तर सुपर पाहायला मिळालं होतं. आता मात्र बघूया पुन्हा एकदा जावेद याला कमबॅक करावं लागेल. ओहो, या ठिकाणी जर पाहिलं तर बॅटीची इनसाइड एज लागली होती. नक्कीच आपण पाहतोय कुठेतरी चेंडू हवेत होता. यष्टीरक्षक जर हा झेल टिपला असता तर मात्र दर्शन याची खेळी संपुष्टात आली असती. मात्र जर आणि तर नक्कीच यामध्ये काही क्रिकेटमध्ये त्याला थारा नाही. आपण पाहतोय थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करतील, कारण की ज्या पद्धतीने पाहिलं रुपेश ची फलंदाजी जर पाहिली तर अपसाईड स्ट्रॉंग आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने तो खेळी करतो आणि जाणीव आहे पॅराडाईज संघाला दोन्ही फलंदाजीची जी फलंदाजी कशी आहे ओळखून आहेत दोन्ही संघ एकमेकांना. मात्र बघूया. ओहो, टॅपचा फटका. गुड्डू मात्र थोडस लेट थ्रो करताना पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिला डेंजर एंड कडे रुपेश धावले होते. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाईल. 31 धावा स्कोरबोर्डवर. 31 ऑन द बोर्ड लागले जात आहेत एक गडीच्या मोबदल्यात. चौथा चेंडू डिक्लेअर झोन कडे वळवला जातोय. चेंडू मात्र 1 धावेसाठी येईल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. धावसंख्या होती 32. 32 धावा. अजूनही जर विचार केला या षटकाचा तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 5वा चेंडू आहे. नक्कीच आपण पाहतोय जावेदच्या गोलंदाजीतून आपण पाहतोय तर रुपेश मात्र गॅप ढूंढला जातोय. क्या बात आहे. इंटू द गॅप मधून 4 धावा. करारी प्रहार मात्र पाहायला मिळतो. एक विनंती असेल ऑफ साइडला कव्हरला मोतीलाल सर बाउंड्री लाईनच्या मध्ये आहेत. आपण त्यांना बाहेर काढत प्लीज. आपण सुद्धा खूपच मध्ये आहेत. मागे राहायचं आहे. 1-1 फूट मागे राहायचं आहे. विजय निवडून घ्या प्लीज. ओके, थँक्यू. तर जावेद पुण्याच्या एकदा शेवटचा चेंडू या षटकातील. हा चेंडू पाहिला. रिव्हर्स स्वीपचा फटका. डिक्लेअर झोन कडे मात्र 1 धाव नक्कीच मिळेल. षटक मात्र संपलं जाते. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं षटक या ठिकाणी संपलं जाते. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 37 धावा. एक इनिंग ब्रेक होईल. नक्कीच विश्रांती घेऊया आणि पुणे मैदानाच्या आतमध्ये तोडून जाऊया डीजे लकी यांच्याकडे. नक्कीच आपण पाहतोय डीजे थांबायचा. नक्कीच आपण पाहतोय पॅराडाईज महाराष्ट्र वर्ल्ड कप 2021 आपले जे मान्यवर जे आमचे सपोर्टर असतील त्यांचा नक्कीच आभार असेल. या टुर्नामेंटला सक्सेस करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा लाभ साथ आम्हाला लाभला गेलाय. नक्कीच आमचे म्हणजे भरत पवार जे आमचे नक्कीच सपोर्ट आहेत. भरत पवार यांना विनंती असेल यायचं आहे. भरत पवार व्यासपीठावर स्थान मंचायचं आहे. भरत पवार यांनी सुद्धा चला विनंती करेल मी रस्ता सोडायचा. भरत पवार यायचं आहे. आमचे मान्यवर नक्कीच पाहायला भेटत आहेत. तसंच ज्यांनी आम्हाला सपोर्ट केला या टुर्नामेंटसाठी त्यांचा मी नक्कीच मनापासून धन्यवाद करतो. आणि आपण वळूया यावेळी संतोष पाटील यांच्याकडे. Coming up, get on the girl on the side.
इनिंग ब्रेक मात्र पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या आपण पाहतोय 37 धावा मात्र स्कोरबोर्डवर लागले जात आहे. 4 षटकांचा खेळ झालाय. 24 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गुड्डू येईल गोलंदाजी मार्कवर. ज्या पद्धतीने फलंदाजी केली जाते दोन्ही संघ तगडे संघ म्हणून ओळखले जात आहेत. पालघर जिल्ह्यामधील अंडर बॉक्स क्रिकेटचा जेव्हा विचार केला जातो तेव्हा मात्र हो कर्रारी प्रहार क्या बात आहे. रुपेश गरत सुरेख मात्र फलंदाजी करतोय. आज मात्र दर्शन जो आहे तो मात्र खेळ बघत आहे रुपेश याच्या फलंदाजीचा. डीजे चला आपण पाहतोय या ठिकाणी जर पाहिलं तर नक्कीच थोडीशी मीटिंग घेतली जाते पॅराडाईज संघाकडून कारण की रन्स येत आहेत. या रन्स वाचवायच्या आहेत पॅराडाईज संघाला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय रन्स येत आहेत थोडीशी मिसफील्ड देखील केली जाते. गॅप जास्त ठेवला जातोय आणि त्याच कारणास्तव रन्स या ठिकाणी वाढले जात आहेत. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 41 धावा स्कोरबोर्डवर. टॅप मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातो. शेवटच्या अंतिम क्षणाला मात्र चेंडू खोदून काढला. टॅपचा फटका पाहायला मिळाला. 1 धाव नक्कीच मिळेल. 42 धावा स्कोरबोर्डवर. आतापर्यंत 1 गडीच्या मोबदल्यात आपण पाहतोय पुन्हा एकदा दर्शन. हाल खरोखरच खराब चेंडू पाहायला मिळतोय. नेक्स्टिकच्या खूप बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. अवांतर धाव 43 धावा स्कोरबोर्डवर. स्वीप मारण्याचा प्रयत्न नक्कीच टॅप केला जातोय. चेंडू मात्र मिस टाइम होताना पाहायला मिळतोय. 1 धाव नक्कीच 44 धावा. आतापर्यंत जेवढे फटके मारले होते खरोखरच स्क्वेअर लेगच्या दिशेने टॅप फटके दर्शनच्या बॅटीतनं पाहायला मिळाले होते. मात्र आज थोडीशी फायनलचा सामना आहे. या फायनलच्या सामन्यामध्ये जशी पाहिजे तशी बॅटिंग होत नाही दर्शनाची. रुपेश आता मात्र पाहायला मिळतोय टॅप करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र घेतली जाते. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 45. 45 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. शेवटचा चेंडू षटकातील. टॅपचा फटका सक्सेसफुल. दर्शन मात्र या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर हल्ला बोल करतोय. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 49 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. षटक क्रमांक 5 संपले जातोय. जाऊया एक छोटीशी ब्रेक घेऊया आणि पुणे मैदानाच्या आतमध्ये कमांडीचे. सव्वा षटक नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 49 धावा मात्र स्कोरबोर्डवर जमवल्या जात आहेत. येणारे चेंडू अजूनही शिल्लक असतील. 18 चेंडू शिल्लक आहेत. बघूया जावेद येतोय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. 6वं षटक घेऊन रुपेश. तर मात्र हा खराब चेंडू आहे. यस्नो यस्नो. आणि हे काय घडलं जातंय या ठिकाणी पाहिलं नक्कीच जाईल. अशरफ थोडीशी चुकी करतोय. हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता अशरफ याच्या माध्यमातून. मात्र हिट काही झाला नाही आणि जीवनदान म्हटलं जाईल रुपेश याला. यस्नोचा कॉलिंग नक्कीच पाहायला मिळालो. पुन्हा एकदा जावेद हलक्या हाताने सॉफ्ट हँडने 1 रन्स काढतोय. रुपेश ज्या पद्धतीने आपण पाहिलं दर्शनला स्ट्राइक वर आणण्याचं काम मात्र केलं जातंय. नो चेंडू असेल. नो चेंडूवर कर्रारी प्रहार. नक्कीच या ठिकाणी कान मंत्र दिलं जाईल. ज्या पद्धतीने जावेद मागील सामन्यामध्ये मागील षटकामध्ये जर पाहिलं तरी देखील एक नो चेंडू आला होता.
या षटकामध्ये देखील नो चेंडू. चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत 1. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण पाहतोय पुणेचे एकदा जावेद. ओहो क्या बात है सुरेख. धन्यवाद डीजे. दर्शन याची खेळी मात्र अप्रतिम पाहायला मिळते. 152 रन्स आजच्या दिवसातील आणि 31 चौकार मात्र दर्शन याच्या फळीतनं पाहायला मिळतात. क्या बात आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या या दर्शनसाठी. खरोखरच अप्रतिम खेळी मात्र दाखवली जाते. पुनश्च एकदा हो मारण्याचा प्रयत्न मात्र डिक्लेअर झोन कडे चेंडू वळवला जातोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता. जर विचार केला तर दर्शन याच्या फळीचा टॅप फटका जास्त मारतात स्क्वेअर विलेगला आणि तोच फटका मारण्याच्या नादात चुकले गेले. आता मात्र पाहूया चौथा चेंडू टॅप मारण्याचा प्रयत्न. छोटू पुढे सरसावेल फील्ड करेल तोपर्यंत मात्र 1 धाव घेतली जाते. धावसंख्या 1 ने बहरली जाते. 62 धावा स्कोरबोर्ड वर. 62 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 62 धावा. आता मात्र पुन्हा एकदा टॅप मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी नीटचा संपर्क झाला नाही. आपण पाहतोय डिक्लेअर झोन कडे 1 धाव नक्कीच घेतली जाते. या षटकातील जर विचार केला तर शेवटचा चेंडू आहे. रुपेश आहे स्ट्राइक एंड वर. आपण पाहतोय टॅप मारण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. क्या बात है. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय 6 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या स्कोरबोर्ड वर मात्र लागली जाते ती म्हणजेच 67 67 धावा. आता मात्र लय मिळते. पास्थळ संघातील फलंदाजाला जब्बीर खान मात्र स्वतः येतोय गोलंदाजी मार्कवर. गरज आहे विकेटची. या ठिकाणी पाहिलं जात आहे अप्रतिम मात्र डिक्लेअर झोन कडे चेंडू वळवला जात आहे. एक ब्रेक करावा लागेल. आपण पाहतो विकेट मिळवणे गरजेचं आहे आणि तेच प्रयत्न चालू आहेत पॅराडाईज संघाकडून. हो क्या बात है. या ठिकाणी पाहिलं जाते चेंडू सोडला गेला. थोडस खराब चेंडू पाहायला मिळाला. एक्स्ट्राज मध्ये भर. हो आणि गरज होती ज्याची ती मात्र पूर्ण करून दिली जब्बीर खान यांनी. आहे मनाने साधा अशी दादाची यादा. एकच वादा आमचा राजू दादा. एकच वादा मसूलला येतोय फलंदाजी माकर. आपण पाहतोय मसूलला आणि दर्शन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच मागच्या चेंडूवर जे पाहिलं गेलं अप्रतिम मात्र गोलंदाजी ज्या पद्धतीने चेंडू रिलीज केला. रुपेशला वाटलं नक्कीच हा चेंडू सोडून देण्यासारखा आहे मात्र चेंडू आदळला तो यष्टीवर. हो पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आणि पंचांकडे पाहिलं होतं. रिव्ह्यू घेतलं जातोय. जब्बीर खान आपण पाहतोय रिव्ह्यू साठी अप्लाय केला आहे. पंचांचा सॉफ्ट डिसिजन नॉट आउट आहे. यस सॉफ्ट डिसिजन नॉट आउट आहे. आणि सिग्नल आपण पाहतोय रेड सिग्नल मात्र येताना पाहायला मिळतोय. गडी बाद आहे या ठिकाणी पाहिलं जाईल.
तर नक्कीच ज्याची गरज होती ती मात्र पूर्ण करून देण्यासाठी जब्बीर खान आपण पाहतोय पुढे सरसावला होता आणि त्याचं पूर्णपणे 100% योगदान मात्र दिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. दर्शन ओहो नजरा आहे दर्शनवर, ज्या पद्धतीने दर्शन खेळी करतोय अप्रतिम मात्र खेळी राहिले आजच्या दिवसात. दर्शन याची धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या आतापर्यंत जाऊन बसते 69, 69 धावा. आहा याची गरज होती. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, चौकामध्ये. तर नक्कीच आपण पाहतोय ज्याची गरज होती विकेटची गरज मात्र स्वतः जिम्मेदारी घेतली जब्बीर खान यांनी. खरोखरच अप्रतिम खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे जब्बीर खान. आपण पाहतोय 3 गडी बाद केले आणि हा देखील गडी बाद. तू चल मैं आया. नतमुक्याची नागामध्ये गे अंबा, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. तर लाविन्य आणि रोहित अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. लाविन्य आपल्याला पाहायला मिळतं स्ट्राईक एंडवर असताना. चला विनंती असेल रिती सिटी मोटरच्या बाजूला तो सण हलतोय कोणी तिकडे आणि डीजेच्या बाजूला प्लीज, डीजेच्या बाजूला पण साऊंडच्या बाजूला उभं राहायचं नाहीये. तसं ऑफ साईडला जे मैदानाच्या मध्ये आहेत त्यांना बाहेर राहायचं आहे. विजय निवडून घे, आपले ते लहानपणा बाहेर काढायचं आहे प्लीज मैदानाच्या मध्ये. 69 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. आपण पाहतोय पुण्याच्या एकदा गाडी बाद होतोय. बॅक टू बॅक या ठिकाणी गडी मात्र बाद होताना पाहायला मिळते. जसा रुपेश गेला तसा मात्र आता 3 गडी बाद झाले. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय धन्यवाद डीजे. आपण पाहतोय 69 धावांवर जो टार्गेट थांबवला आहे. नक्कीच अप्रतिमरित्या 5 गडी बाद झालेले आहेत आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे 69 धावा. ज्या पद्धतीने पाहिलं जात आहे, समझोता केल्या जात आहे, बोली केली जात आहे. आपण पाहतोय अजूनही या षटकातील जर विचार केला 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 5 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील? 69 धावा स्कोरबोर्डवर आहेत अजूनपर्यंत. 5 चेंडू डॉट आल्यात. नक्कीच आपण पाहतोय विकेटच्या मानाने हा आणखीन डॉट. प्रेशर वाढला आहे. ज्या पद्धतीने रुपेश आणि दर्शन खेळत होते, मारण्याचा प्रयत्न, गाडी बाद पुन्हा एकदा. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय 69 धावांवर मात्र 6 गडी बाद झालेले आहेत. 6 गडी जे बाद झालेले आहेत 69 धावांच्या या आकड्यावर आपण पाहतोय. म्हणजे 69चा आकडा जो आहे तो अनलकी असेल आज पास्थळ संघाला, ज्या अर्थी 6 गडी बाद झाले. संतोष 60 षटकामध्ये 67 धावा होता, परंतु 2 षटकामध्ये अप्रतिम कमबॅक पाहायला भेटतं पॅराडाईस गोलंदाजाकडून. खरोखरच नक्कीच म्हणेन मी जब्बीर खान याचा अप्रतिम षटक पाहायला मिळाला. त्यानंतर अशरफ आले, ते देखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकून हा षटक हाताळतायत. अप्रतिम. पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा विकेट आहे, नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा देखील तू चल मैं आया. 69 धावांवर मात्र हे 7 गडी बाद झालेले आहेत. आपण पाहतोय अनलकी नंबर म्हणून आपल्याला पाहायला मिळेल पास्थळ संघाचा. आणि 70 धावांचं लक्ष असेल.
शेर अकेला ही आता है। आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो। आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो। नक्कीच आपण पाहतोय पॅरिस माझा वर्ल्ड कप 2021 शेवटची इनिंग नक्कीच पाहायला भेटेल. 8 षटक नक्कीच पाहायला भेटतील आजच्या दिवसामधले मेगा फायनलचे. नक्कीच एक टुर्नामेंट अजून असेल जी 12, 13, 14 मार्चला दौडभुजा मैदानामध्ये नवरंग क्रिकेट मंडळाने आयोजित केले. 50,000 रुपये पारितोषिक नक्कीच पाहायला भेटेल. अप्रतिम टुर्नामेंट येणाऱ्या 22, 23 तारखेपासून पंचाली गावामध्ये 5 दिवसाची टुर्नामेंट असेल. अंकुश भोईर अँड टीम ते टुर्नामेंट आबा चषक याचं सुद्धा आयोजन पाहायला भेटेल आपल्याला. 5 दिवसाची अप्रतिम टुर्नामेंट. एका दिवसामध्ये फक्त 8 संघ खेळण्यात 6 षटके सामने असतील. तसंच तर नक्कीच जबरदस्त टुर्नामेंट ही आपल्याला पाहायला मिळाली. आजच्या दिवसात अंतिम क्षण असेल. अंतिम 8 षटक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तो पूर्वी खरोखरच आभार मानलं जाईल पॅराडाईज ग्रुप कडून. या ठिकाणी जे स्टँड आपण पाहतोय वैजंतमाला मॅडम सोनकांबळे यांचा हा महिला कक्ष आपण महिला स्टँड पाहायला मिळतोय. त्याचनंतर साई एंटरप्राइजेस ट्रेडिंग चा हा दुसरा स्टँड आपण पाहतोय. त्याचप्रमाणे लोटस स्टुडिओ आपण पाहतोय. DYFI ची एक आपण पाहतोय बॅनर. त्यानंतर जर पाहिलं तर डॉक्टर विश्वास वळवी चा एक स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण पाहतोय युनिव्हर्सल जी लॅबोरेटरी आहे ती देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जर पाहिलं तर संजारी कंस्ट्रक्शनचं एक बॅनर आपण जो पाहतो. त्यानंतर जर पाहिलं तर डॉक्टर गौरव सिंग यांचा एक स्ट्रॉंग स्टँड आपल्याला पाहायला मिळतो. बाइक के स्टैंड पे जो खड़े उनको निकालो. खड़े नाही काय. त्यानंतर पाहिलं जाते रिद्धी मोटर्स कडून ज्या बाईक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी सर्व जे मान्यवर आहेत खरोखरच या मान्यवरांची जी मदत लागलेली आहे खरोखरच आभारी असेल पॅराडाईज ग्रुप यांच्या वतीने. 70 धावांचं आव्हान आहे पॅराडाईज संघाला. आपण पाहतोय नाण्याची एक बाजू मात्र आपण पडताळली, जी बाजू आपण पास्तळकडून पाहिली. आता मात्र नाण्याची दुसरी बाजू आपण पाहणार आहोत पॅराडाईज संघाकडून. पॅराडाईज संघाकडून 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संतोष संतोष कॉल असेल साजन दोडे यांच्याकडून. जर कुठल्याही फलंदाजाने 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकले तर 1001 असा पारितोषिक असेल साजन दोडे यांच्याकडून. नक्कीच या ठिकाणी आतापर्यंत जे बक्षीस लावले आहेत अजूनही बक्षीस मात्र 70 धावांचं लक्ष्य आहे. पंच या ठिकाणी दर्शवत आहेत, ग्रीन सिग्नल देत आहेत. 6 चेंडूवर 6 चौकार मारा आणि 1001 रुपयाचं पारितोषिक सागर दोडी यांच्याकडून घेऊन जा. पहिल्या चेंडूवर क्या बात आहे. या ठिकाणी दर्शवत आहेत ही बाउंड्री आहे. नक्कीच चौकार लागलं जात आहे. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर जबीर खान आता मात्र सज्ज होतोय दुसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी. दुसऱ्या चेंडूवर देखील अप्रतिम चौकार मात्र. तर नक्कीच एक आणखीन अनाउन्समेंट आहे. 6 चेंडूवर 6 षटकार मारा आणि विश्वास पाटील मॅनप्रॉम सरपाडा यांच्याकडून 1001 रुपयाचं कॅश प्राइज कोणत्याही खेळाडूला पॅराडाईज संघाच्या. आपण पाहतोय पुनश्च एकदा सुरेख मात्र कमबॅक केलं जात आहे. तिसरा चेंडू निर्धाव फेकल्यानंतर चौथा चेंडू हलक्या हाताने सॉफ्ट हँड करून काढलाय. डिक्लेअर झोन कडे चेंडू वळवला जातोय. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत मात्र 1 धाव घेतली जात आहे. रुपेश गोलंदाजीसाठी मात्र आपण पाहतोय पास्तळ संघाकडून पॅराडाईज संघाकडून मात्र जोडीला सलामवीर जर पाहिला तर मात्र बादल याला पुढे आणलं होतं. बघूया बादल याची खेळी कशी राहील. ज्या पद्धतीने आपण पाहतोय विशाल याला स्ट्राईकला आणलं जातं. धन्यवाद संतोष. कॉल असेल जर जबीरने हॅट्रिक लगावली तर मोनू सिटी कलेक्शन यांच्याकडून 1001 रुपये पारितोषिक जबीर खान यांच्यासाठी. बघा हॅट्रिकला देखील पारितोषिक लागला आहे. सिटी कलेक्शन यांच्याकडून. हे प्रेक्षकांचं प्रेम आहे, हे मान्यवरांचं प्रेम आहे जब्बीर खान साठी. या ठिकाणी पाहिलं तर डिक्लेअर झोन कडे वळवताना चेंडू अप्रतिम क्षेत्ररक्षण अप्रतिम मात्र गोलंदाजी केली जाते. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 11 धावा 1 षटक संपलं जात आहे. कमॉन डीजे. कैसा लेते फिर
तर पाहायला मिळतोय दुसरं षटक ज्या पद्धतीने हाताळलं जाईल आपण पाहतोय प्रशांत याला पुढे आणलंय. नक्कीच पासष्ट संघाकडून मात्र थोडस फेरबदल केलं जातंय. नक्कीच पुन्हा एकदा फेरबदल मात्र केलं जातंय. रुपेश गोलंदाजी मार्कवर येतोय. ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिला प्रशांतकडे चेंडू दिला होता त्यानंतर मनात शंका नक्कीच आली कर्णधाराच्या आणि आता मात्र रुपेश याला पुढे आणलंय. बघूया. ओहो क्या बात है. रुपेश तेज करार गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने चेंडू रिलीज केला चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क नक्कीच झाला नाही. जबीर खान 2 चेंडू लगातार निर्धाव यासाठी आणलं होतं कर्णधारांनी या गोलंदाजाला. रुपेश अप्रतिम मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने 2 चेंडू निर्धाव फेकले आहेत. गरज आहे ही निर्धाव चेंडू फेकण्याची. व्यूहरचना केली जाते. सामना आहे मानाचा, सामना आहे प्रतिष्ठेचा आणि ही प्रतिष्ठा दर्शन कडून मात्र चुकी होते. समझ में आया? बाप बाप होता है, बेटा बेटा होता है. हाँ? सब मेरो. तर नक्कीच आपण पाहतोय दर्शन कडून जी चूक झाली त्याचा पुरेपूर फायदा मात्र पॅराडाईज संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावी निशा. हा चेंडू सरळ खेळलाय आणि आता मात्र चेंडूने दगा दिलाय. नक्कीच चेंडूने थोडासा दगा दिला प्रशांत याच्या क्षेत्ररक्षणाला आणि चेंडू हुकून नक्कीच निघून गेला 4 धाव्यांसाठी. क्या बात आहे. सुरेख एकदा. आता मात्र या ठिकाणी सर्व प्रेक्षकांनी डोक्यावर हात ठेवले आहेत. कशासाठी तर जब्बीर खानचा विकेट्स नक्कीच गेला असता. मालूम ना. जय हिंद दोस्तों. यार बंगार की शक्ल के. वाईट चेंडू आहे. नक्कीच आपण पाहतोय वाईट पाहायला लागलाय. ओके. तर एक सुटकेचा सॉस मात्र प्रत्येक प्रेक्षकांनी घेतला आहे. कारण की जब्बीर खान सारखा एक मोठा खेळाडू जर पाहिलं तर इझिली नक्कीच रनआउटचा चान्स होता. मात्र जीवनदान दिलं गौरवने. आभार मानेन गौरव तुझं जब्बीर खान ज्या पद्धतीने जीवनदान दिलं. आता मात्र बघूया पुन्हा एकदा डिक्लेअर झोन कडे मात्र चेंडू वळवला जातोय. षटक मात्र संपलं जातोय. षटक क्रमांक 30 दुसरं आपण पाहतोय. धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा 20 धावा स्कोरबोर्ड वर. जाऊया एक छोटीशी धूम ऐकूया आणि पुढे मैदानीच्या आतमध्ये कबड्डीची. DJ Mehul, Bombay Style. तर मात्र पाहायला मिळतंय अजूनही जर विचार केला तर 6 षटक बाकी आहेत. 36 चेंडू बाकी आहेत. आपण पाहतोय पुण्याच्या एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय रुपेश. ओहो टॅपचा फटका. डीजे टपाटप मात्र चौकार लगावले जात आहेत. पुण्याचे एकदा. ओहो सुपर. क्या बात आहे. अप्रतिम मात्र लावण्य आपण पाहतोय. ज्या पद्धतीने हे 4 धावा रोखल्या गेल्या खरोखरच प्रेक्षकांनी कौतुक केलं त्याचं. लावण्य आपण पाहतोय अप्रतिम मात्र क्षेत्ररक्षण. पुण्याचे एकदा. हा चेंडू खराब चेंडू नक्कीच दर्शवला जातोय. पंच आपण पाहतोय बिट्टू आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्य पंचामध्ये. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये मनसुबा बनवलाय लेग स्टिक च्या वरून चेंडू टाकण्याचा लेग स्टिक उडवण्याचा. मात्र आपण पाहतोय रुपेश 2 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत आणि हा देखील लावण्याचा रेंजच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. पुण्याचे एकदा.
तीन चेंडूचा खेळ झाला अप्रतिम, मात्र प्रशांत पुढे सरसावले. ज्या पद्धतीने फील्ड केली जाते आपण पाहतोय. आणि पुन्हा एकदा एकच गाडी दोन रुळावर आल्यानंतर जी टक्कर लागते तीच टक्कर मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली पास्तळ संघाकडून. क्षेत्ररक्षणासाठी पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. आणि हा खराब चेंडू आहे. खराब चेंडू लगातार टाकले जात आहेत रुपेश यांच्याकडून, कारण महत्वाचा विकेट नक्कीच त्यांना जाणीव आहे. ओहो, हा देखील चेंडू खराब आहे. एक्स्ट्राच्या रुपयाने या ठिकाणी भर दिली जाते. धावसंख्या होते 32, 32 धावा आणि हा नोचा चेंडू. मालूम ना जैन दोस्तों, यार ये बंगाल की शक्ति 4+1 5 धावा. नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने सॉफ्ट हँड घेऊन काढलाय. चेंडू दर्शनकडे जाईल, फील्ड करेल तोपर्यंत मात्र एक धाव घेतली जाते. षटक मात्र संपलं जाते. षटक क्रमांक 3 आपण पाहतो या ठिकाणी संपलं जाते. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा. 38 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. चेंडू आणि 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सामना ऑन आहे, सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही संघाकडे पॉवर आहे, मात्र पॉवर दाखवली जाईल का? ज्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा रुपेश येताना पाहायला मिळतोय. कर्रारी फटका, चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. 42 धावा स्कोरबोर्ड वर लागले जात आहेत. आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 चेंडू झालेले आहेत या षटकातील. आणि लावण्य नक्कीच लावण्यासाठी पाहिजे. लावण्यासाठी टाळा नक्कीच झाला पाहिजे. अप्रतिम प्रयत्न नक्कीच पाहायला भेटलाय. लावण्यासाठी टाळा नक्कीच पाहायला पाहिजे. खरोखर की आणि प्रशांतचा हा चेंडू नक्कीच होता. लावण्य आला आणि अडवायचा प्रयत्न मात्र नक्कीच केला गेला. क्या बात आहे. सुरेख क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतंय. अपयश येत आहेत मात्र प्रयत्न जरूर आहे. त्याला 501 रुपयाचं 501चं पारितोषिक नक्कीच लाभला गेलाय. येस, सिटी कलेक्शन म्हणून यांच्याकडून हॅट्रिक वर नक्कीच दीपक पानसरे सरांकडून 501 रुपये पारितोषिक हॅट्रिक वर. 50 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. पुन्हा एकदा. ओहो, क्या बात है. चार चेंडूवर 4 चौकासाठी लोटस स्टुडिओ झा सरांकडून 501 रुपयाचे पारितोषिक नक्कीच लाभला गेलाय जबीर खान यांच्यासाठी. एकूण तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आलं जात आहे. बघूया पुन्हा एकदा. सॉफ्ट हँड करून काढलाय. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत मात्र एक धाव नक्कीच घेतली जात आहे. तर जर पाहिलं अल्पसंख्याचे अध्यक्ष माननीय श्री निजामी सर यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक जबीर खान यांच्यासाठी नक्कीच लाभला गेलंय. चला वॉटर घेऊन जायचंय, पाणी घेऊन जायचं मध्ये. 15 धावांची आवश्यकता आहे अजूनही आणि 1 रन्स दूर आहेत जब्बीर आपल्या हाफ सेंचुरीसाठी. नक्कीच अप्रतिम 15 धावांची आवश्यकता असेल. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 24 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. गणेश सरपिल्ले चला आपण पाहतोय पॅराडाईस मानाचा वर्ल्ड कप 2021 शेवटचे 4 षटक नक्कीच पाहायला भेटतील. आपण पाहतो मेगा फायनल सामना पास्तळ वर्सेस पॅराडाईस संघ. संतोष तुला काय वाटते? नक्कीच 4था वर्ष आहे. 3 वर्षापासून पॅराडाईस संघ एकदाही चॅम्पियन ठरला नाहीये. घरच्या मैदानामध्ये 2दा रनर मिळाला, 1दा सेमीफायनल मिळाला. यावर्षी चॅम्पियन ठरेल का आपल्या घरच्या मैदानामध्ये पॅराडाईस संघ? नक्कीच जोपर्यंत जब्बीर खान आहे नक्कीच सर्वात प्रेक्षकांनी, कारण की जब्बीर खान जेव्हा आउट होण्यासाठी गेला होता तेव्हा मात्र प्रेक्षकांनी डोक्यावर हात ठेवलं होतं खरोखरच, कारण की सुटकेचा श्वास घेतला जेव्हा जब्बीर खान क्रीज मध्ये राहिला. तर मजार आहे जब्बीर खानची, दादा म्हणून ओळखला जातो जब्बीर खान. या ठिकाणी आपण पाहतोय हा वाईट चेंडू एक्स्ट्रा जास्त आहेत. आपण पाहतोय
सॉफ्ट हँड घेऊन काढलाय आणि 50 धावा या ठिकाणी पूर्ण करतोय आणि नक्कीच 50 धावा देत टाळ्या वाजल्या पाहिजे जबीर Bat दाखवायचंय, जबीर खान bat. फायनल संतोष थँक्यू नक्की संतोष एक सांगणार असेल बॉक्स खेळ मध्ये सगळ्यात जास्त 50 धावा लावणारा जे के म्हणजेच बाहुबली जबीर खान एक अजून अर्धशतक झलकवतोय घरच्या मैदानामध्ये 6वं अर्धशतक नक्कीच झलकवतोय आपल्या करिअर मध्ये. नक्कीच दबाव आहे त्याला प्रेक्षकांचा ज्या पद्धतीने तो खेळी करतोय प्रेक्षकांसमोर आपला परफॉर्मन्स देणे खूप कठीण असतं कारण की घरचं मैदान आहे. नक्कीच आपण पाहतोय त्यांच्या जिजाऊ त्यांच्या आई सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत महिला कक्षामध्ये बसून त्यांना सुद्धा आनंद होत असेल 50 धावा जबीर खान टपाटप मारलं जात आहे. आपण पाहतो सगळ्या मान्यवरांचा मन खुश केलंय दर्शन करत आणि जबीर खान यांनी आपल्या फलंदाजीमुळे सगळ्यांचं मन मोहलं गेलेलं आहे. समालोचन कक्षाकडे मात्र हा टॅप फटका पाहायला मिळतोय. 6 रन्स दूर आहेत आपल्या विजयासाठी. पॅराडाईज संघ ज्या पद्धतीने सलामवीर खेळले गेलेत अप्रतिम. निश्चित एकदा पाहायला मिळतोय दर्शन आता मात्र सुरेख फटका क्या बात है. नक्कीच आपण पाहतोय बादल जेव्हा वाहती नदीमध्ये एक मासा खूप वेगाने वागतो त्या प्रकारेच आपण पाहतोय अरुण शाहू बादल यांच्या फळीतून एक अप्रतिम चौकार खेचले गेलाय. 2 धावांची ग्रेस विजयासाठी. नक्कीच मी म्हणेन कारण की पार्टनरशिप बिल्ड करणे गरजेचं आहे. 2 धावा दूर आहेत 2 धावा दूर आहेत आपल्या विजयासाठी हा मानाचा चषक मिळवण्यासाठी आणि चॅम्पियन वर आपलं नाव कोरण्यासाठी. 2021 चा चॅम्पियन संघ कोण असेल त्याचं मात्र नाव कोरलं जाईल. नक्कीच विजयी रन घेण्यासाठी आपण पाहतो जब्बीर सारखा मोठा खेळाडू बादल यांना चान्स देतोय स्ट्राईक एंडवर आणतोय. चौकार खेचला असता आपण बादल यांना विजयी धावा घेण्यासाठी स्ट्राईक देतोय. नक्कीच हे मोठं खेळाडूचं एक मन आपण पाहतोय कारण की यंगस्टरला जास्तीत जास्त चान्स दिले जात आहेत कारण की बादल ह्याचा विचार केला तर बादल हा शेवटच्या क्षणाला खेळाडू येणार असं खेळाडू आपल्याला पाहायला होता कारण विशाल याला आज आणलं नाही फायनल मध्ये. एक धावाची आवश्यकता. सॉफ्ट हँड घेऊन काढण्याचा प्रयत्न पुण्याचे एकदा चुकले जात आहेत. एकच 4 चेंडू डॉट करतोय सामना लांबला जातोय बघूया एक धावा किती चेंडू अजून खेळतोय मिस्टर बादल. पाहायचं 5 चेंडू डॉट करतोय. परत विनिंग शॉट साठी आपण पाहतोय जब्बीर यांना स्ट्राईक वर येणं भाग पाडलाय बादल यांनी. चला 1000 रुपयाचा कॉल आलाय अनिस खान यांच्याकडून. जर टॅपचा फटका कॉलेजच्या पत्र्यावर चेंडू पाठवला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. हो चॅलेंज ऍक्सेप्ट केला होता मात्र अयशस्वी. 1000 रुपयाचा पारितोषिक आहे आणि हा वाईट चला यावेळेस यंदाचा चॅम्पियन संघ पॅराडाईज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दादा संघ बाबू DJ Bravo